या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। या आंदोलनाच्या वेळी बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी यांनी मनोगत व्यक्त करताना औरंगजेबाच्या क्रूर कर्माचं उघडपणे वर्णन केलं। त्यांनी सांगितलं की औरंगजेब हा उझबेकी परकीय आक्रमक बाबर याचा वंशज असून त्यानं हिंदू, जैन, बौद्ध धर्मियांची धार्मिक स्थळं उद्ध्वस्त केली। छत्रपती संभाजी महाराजांवर 40 दिवस अनन्वित अत्याचार करून त्यांची हत्या केली। तसंच शीखांचे गुरु तैग बहादूर यांची क्रूर हत्या केली आणि गुरु गोविंद सिंह यांचे 2 साहिबजादे केवळ इस्लाम स्वीकारत नाहीत म्हणून त्यांना भिंतीत जिवंत कोंडलं। त्यानं श्री काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर यासारख्या हिंदू धर्मस्थळांवर आक्रमण केले। त्यामुळे हिंदुस्थानात आणि विशेषतः महाराष्ट्रात अशा क्रूर औरंगजेबाची कबर असणं म्हणजे हिंदू धर्मियांच्या भावनांना दुखावणारी आणि राज्याच्या शांतता सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारी गोष्ट आहे, असं ते म्हणाले। छत्रपती संभाजीनगर इथं औरंगजेबाची कबर तात्काळ हटवण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी संघटनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं। बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध लोकांचं अतिशय महत्त्वाचं पवित्र धार्मिक स्थळ असून हे विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बुद्धगया येथील महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात घेऊन अतिक्रमण काढावं अशी मागणी रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केली। सोलापूर महानगरपालिका सोलापूर केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत तेजस्विनी महिला बचत गट संस्थापिका तथा माजी नगरसेविका मंगला कोल्हे यांच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेतील आयोजित महिला महोत्सवाच्या बचत गटामध्ये सहभाग नोंदवून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवण्यात आलं। यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या बचत गटाच्या स्टॉलला भेट दिली। यावेळी त्यांनी बचत गटातील महिलांनी साकारलेल्या विविध वस्तूंची पाहणी केली आणि महिलांचं कौतुक देखील केलं। पंतप्रधान आवास योजनेसाठी लोकांना घरं बांधण्याकरता जागा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरात लँड बँक तयार करण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे। त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय गायरान आणि शर्तभंगाच्या जमिनीची यादी तयार केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। राज्यात प्रथमच सोलापुरात लँड बँक तयार करण्याची योजना अंमलात येत आहे। हा राज्यात पथदर्शी प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यात शर्तभंग झालेल्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया केली जाणार आहे, मात्र ती किती शासन जमा होईल याची यादी तयार केली जाणार आहे। मोकळ्या आणि शर्तभंग झालेल्या शासकीय जमिनीची ही यादी तयार केली जाणार आहे। ही सर्व माहिती जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात किती जमीन उपलब्ध होते ते पाहून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना वाटप केली जाणार आहे। यामुळं घरं बांधून देण्यासाठी शहर परिसरात नव्यानं जमिनीची शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही, असंही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं। माऊली लँडमार्क आयोजित MPGL क्रिकेट लीग स्पर्धेत 5 टीम्सनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत प्रत्येक टीममध्ये 3 महिलांचा समावेश होता। या स्पर्धेचा अंतिम सामना सायबोर्ड सुपर किंग विरुद्ध ॲग्रोनॉमिक्स टायटन यांच्यात पार पडला। ॲग्रोनॉमिक्स टायटन हा संघ फायनलचा विजेता ठरला, तर सायबोर्ड सुपर किंगला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं। दरम्यान विजेत्यांना रणजी क्रिकेटपटू उदय डोके आणि माऊली लँडमार्कचे सर्वेसर्वा माऊली झांबरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं। सोलापूर लॅब टेक्निशियन प्रीमियर लीग आयोजित जिल्हास्तरीय भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचं 15 आणि 16 मार्च रोजी भंडारी ग्राउंड इथं आयोजन करण्यात आलेलं होतं। यामध्ये मोहोळ, अकलूज, सोलापूर, फलटण, धाराशिव, तुळजापूर, लातूर, हडपसर येथील संघ सहभागी झाले होते। यामध्ये हडपसर लायन्स संघ विजेत्या संघाचे मानकरी ठरलेत। उपविजेता संघाचे मानकरी दादा 11 लातूर संघ ठरलाय आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक किंग्स 11 अकलूज संघाला मिळालेलं आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील हिमॅटोलॉजिस्ट डॉक्टर संतोष खुबा, स्वप्नील पोद्दार, संतोष चिवडशेट्टी, जगदीश पाटील यांचं सहकार्य लाभलं। काय
ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ऍडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.